आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून। बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये असलेलं शहरामध्ये वसलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणार ते म्हणजे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग। याच वैद्यनाथ प्रभूच्या मंदिरामध्ये आज एक अद्भुत अशी घटना घडली आणि या घटनेनंतर संपूर्ण सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रामध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हजारोच्या संख्येने ते दृश्य पाहण्यासाठी वैद्यनाथ मंदिराकडे आग्रस्त झालेले नागरिक आपल्याला पाहायला मिळतात। नेमकं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये नेमकं घडलंय काय, अद्भुत असा चमत्कार आज समोर येतोय आणि त्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली। त्या अगोदर केज तालुक्यातून आणि आष्टी तालुक्यातून दोन भयंकर घटना समोर येत आहेत। परळी ज्योतिर्लिंगाची घटना पाहण्या अगोदर सविस्तर आढावा तो म्हणजे केज तालुक्यातील वडमाऊली धैफळ या ठिकाणी देवीच्या मंदिराच्या समोरच एका तरुणाला दगडाने मारहाण करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली। या मारहाणीत तरुणाचं डोकं फुटलं आणि 4 जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। यामध्ये कानडी माळी येथील रहिवासी कालिदास या तरुणानं या प्रकरणी फिर्याद दिली। एप्रिल महिन्याच्या अखेर आता सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कालिदास हे वडमाऊली मंदिराजवळ उभे असताना आरोपी श्रीराम सीताराम कदम, रायचंद श्रीराम कदम, चंद्रसेन श्रीराम कदम आणि रमेश श्रीराम कदम हे सर्व राहणारे पिराचीवाडी यांनी संगनमत करून त्यांना गाठलं। आरोपींनी फिर्यादीला अगोदर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। यावेळी आरोपी श्रीराम कदम यांनी हातातील दगडाने कालिदासच्या डोक्यात मारून त्याला रक्तबंबाळ केलं। इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि पुन्हा दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। केज पोलिसांनी 4ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार आघाव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। आता सविस्तर आढावा तो म्हणजे परळी शहरातील परळी तालुक्यातील सर्वात मोठी आताच्या क्षणाची बातमी ती म्हणजे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी हजारोच्या लाखोच्या संख्येने देशभरातून भाविक हे दर्शनासाठी येतात, यात्रेनिमित्त येतात। महाशिवरात्रीला परळी तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशी यात्रा देखील भरते आणि त्या यात्रेमध्ये वेगवेगळ्या दृश्यांचा आनंदाचा आढावा पाहायला मिळतो, आनंद घ्यायला मिळतो। परंतु याच प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये एक अद्भुत आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली, जी की भूतोना भविष्य घडेल अशी घटना समोर आली। ती म्हणजे वैद्यनाथ प्रभूच्या मेन गाभाऱ्यातील ज्योतिर्लिंगाच्या समोर मेन मोठ्या हॉलमध्ये जी की दर्शन रांग आहे त्या दर्शन रांगेमध्ये 2 नंदी आहेत आणि त्यांना छोटंसं एक छायाछत्र देखील आहे आणि नंदींचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतात। त्याच दरम्यान रस्त्यामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्याच पायथ्याशी एक चांदीचा कासव बनवलेला आहे आणि त्या कासवाचं दर्शन घेतात। परंतु जी धक्कादायक आश्चर्यचकित करणारी घटना समोर येते म्हणजे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या गाभाऱ्यात असणारी चांदीचा कासव तो गायब झालेला आहे। अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली। सीसीटीव्ही कॅमेरे मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी लावलेले असताना देखील हा चांदीचा कासव नेमकं गेला कुठे याचा शोध कमिटी संपूर्ण आणि पोलीस शोध घेत आहेत। परंतु सर्वांना धक्का बसेल अशी घटना समोर आली ती म्हणजे मंदिरातील ज्योतिर्लिंगाच्या अगोदर असणारा चांदीचा कासव हा गायब झालेला आहे। तो कासव गायब झाला की गायब केला याचा लवकरच तपास लागेल। परंतु या कासवाच्या गायब होण्याने परळी तालुक्यात खळबळ उडाली। आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुढील घटना समोर येते आष्टी तालुक्यातून। आष्टी या ठिकाणीच असणारे बाबाजी कुस्ती संकुलनासमोर असलेल्या शिव मंदिराच्या पाठीमाग शनिवारी सायंकाळी एका 47 वर्षीय प्रौढाचा मृतदेह आढळला। गजानन लोडबाजी साबळे, राहणार जिल्हा यवतमाळ असं मृताचं नाव आहे। त्याच्या खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटली गेली। दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाला मंदिरामागे मृतदेह दिसल्याने ही घटना उघडकीस आली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सपोनी विक्रांत हिंगे, सपोनी विजय नरवाडी यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। मृत गजानन हा तालुक्यातील एका हॉटेलवर कामगार म्हणून कामाला आल्याची चर्चा होती। हा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात याचं गूढ अद्याप कायम असून पोलीस अधिक तपास करत आहेत। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे तो म्हणजे रुग्णालयामध्ये। आता या घटनेनंतर सर्वात मोठी दुःखद बातमी समोर येते। बीड जिल्ह्याचं आष्टी पाटोदा तालुक्याचं वैभव काळाने हिरावलेला आहे। कारण सावताळा गावच्या आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का बसला। वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण
महबूब महाराज शास्त्री यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावावर शोककळा पसरली आहे. महबूब महाराज शास्त्री आपल्या वेगळ्या आवाजात शैलीत विनोदी उदाहरणे प्रभावी दाखले देत कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य आयुष्यभर त्यांनी केलं. त्यांच्या सुमधुर आणि विचार प्रवर्तक कीर्तनानं संपूर्ण महाराष्ट्रभर मोठी पसंती मिळत. त्यांचे कीर्तन ऐकणं ही भाविकांसाठी एक पर्वणीच मानली जात होती. सौताळा येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ जागर, लक्ष्मण शक्ती सोहळा तसंच दिंडी सोहळ्यांमध्ये त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमांना विशेष आकर्षण प्राप्त होतं. त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्याला चार लागली असं. गेल्या 8 दिवसापासून त्यांच्यावर जामखेड येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे नेण्यात आलं. वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. महबूब महाराज शास्त्री यांच्या निंदाने वारकरी संप्रदायाने एक अभ्यासू, प्रभावी, लोकाभिमुख कीर्तनकार